नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे ज्यांचा तुम्हाला रोजच्या वापरामध्ये भरपूर असा फायदा होईल. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी महत्त्वाची जी काही टिप्स आहे ती साडीबद्दल आहे. जेव्हा पण महिला किंवा गृहिणी साडी घालतात ना, साडी घातल्यानंतर बऱ्याच वेळा काही साड्यांच्या पदर प्लेट किंवा पदरच्या निऱ्या आहेत ना, ते लवकर काही तयार होत नाही. तर त्यासाठी ही पूर्वतयारी तुम्ही जर आधी करून ठेवली तर निश्चितच तुम्ही साडी आहे ना ती फक्त 5 मिनिटांमध्ये घालून तयार होतात. तर त्यासाठी साडीवरती मोबाईल ठेवायचा आहे. साडीचा जो काही पदर आहे ना, त्या पदराची बाजू एका साईडने बॉर्डरवरती मोबाईल ठेवून अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलंय ना, अगदी तशाच पद्धतीने मोबाईल ठेवून पदर प्लेट आधी तयार करून घ्यायच्यात आणि जेवढा तुम्हाला पदर लांबीला पाहिजे ना, तेवढा पदर ठेवून अशा पद्धतीने पदर प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आणि तिथे आपल्याला एक काटेरी पिन लावून घ्यायची. ही जर पूर्वतयारी तुम्ही आधी जर केली ना, तर फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही साडी घालून कोणत्याही सणासाठी किंवा लगेचच रेडी होताल. आता ही टिप्स तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने तुम्ही ही पूर्वतयारी नक्कीच करून ठेवा. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारचा कपडे धुण्याचा ब्रश असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. अशा प्रकारचे जे काही ब्रश आहेत ना, तर ह्या ब्रशचे जे काही दात किंवा केस आहेत ना, त्यातला आपल्याला एक केस इथं घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने जे काही या ब्रशचे टोक आहेत ना, ते आपल्या बोटामध्ये धरून ठेवायचे आहे आणि त्याची बंद बाजू पुढच्या बाजूने करायची आहे. ज्या सुईमध्ये तुम्हाला धागा ओवायचा आहे किंवा दोरा ओवायचा आहे ना, त्या सुईमध्ये आधी अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो धागा तुम्हाला ओवायचा आहे तो धागा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा मागे खेचायचा आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही ह्या ट्रिकने ना किती पण मोठा धागा असेल ना, तर त्या सुईमध्ये तुम्ही नक्कीच फक्त काही सेकंदामध्ये ओवू शकता. याआधी देखील मी तुमच्यासोबत सुईमध्ये धागा ओवण्याची ट्रिक किंवा टिप्स छान छान असे शेअर केलेले आहेत. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही फक्त काही सेकंदामध्ये सुईमध्ये धागा नक्कीच ओवू शकता. बऱ्याच वेळा काही मोठे धागे असतात ते लवकर काही ओवले जात नाही, तर ह्या ट्रिकचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं, घरामध्ये ना स्वयंपाक करायला वेळ लागत नाही, पण गॅस वगैरे किंवा किचन ओटा जो क्लीन करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो. तर आज आपण गॅस स्वच्छ करण्यासाठी एक घरीच स्प्रे तयार करणार आहोत. तर यासाठी मी स्प्रे बॉटल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे. आता भांडी घासण्यासाठी जे काही आपण डिशवॉश लिक्विड वापरतो ते लिक्विड ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही बाटली आपण अशा पद्धतीने पूर्ण अशी मिक्स करून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हिसळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जो काही आपला गॅस आहे त्या गॅसवरती अशा पद्धतीने ही स्प्रे बॉटलनी स्प्रे करून घ्यायचा आहे. फक्त काही सेकंदामध्ये गॅस लगेचच क्लीन होतो. तुम्हाला बाहेरून कोणतंही प्रोडक्ट वगैरे ऑर्डर करण्याची गरजच नाही. घरच्या घरी तुम्ही कितीही चिकट झालेले डाग असतील ना गॅसवरती, ते तुम्ही फक्त काही सेकंदामध्ये अशा पद्धतीने घरच्या घरी हा जर स्प्रे तयार केला तर रोजच्या रोज तुम्ही, आणि हा स्प्रे तुम्ही ना आठवड्याभरासाठी एकदा तयार केला तरीही चालेल. जेव्हा जेव्हा गॅस खराब होईल ना त्यावरती स्प्रे करून अशा पद्धतीने सुती कपडा घ्यायचा आहे आणि फक्त पुसून काढायचं आहे. बघा, स्टीलची शेगडी आहे, खूप छान अशी क्लीन झालेली आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर आपल्या घरामध्ये ना जेव्हा पण आपण पेन बंद पडले किंवा पेनाची शाई संपली तर रिकामे झालेले पेन लगेचच टाकून देतो आणि त्यांचे टोपणसुद्धा टाकून देतो. पेन टाकून दिल्यानंतर टोपणाचा काही उपयोगच होत नाही, पण रिकामे झालेल्या पेनांच्या टोपणाचा उपयोग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. घरामध्ये भिंतीला डबल साईडचं चिकट टेप लावून घ्यायचा आहे, त्याला अशा पद्धतीने इथं जे काही पेनाचं टोपण आहे ते लावून घ्यायचं आहे. आता घरामध्ये ना बऱ्याच वेळा आपण मच्छर अगरबत्ती लावतो किंवा कोणतीही अगरबत्ती लावतो ना, तर अगरबत्ती लावताना बऱ्याच वेळा घरामध्ये जर एकच स्टँड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने रिकाम्या झालेल्या पेनाच्या टोपणाचा उपयोग नक्कीच करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची पुढची टिप्स आहे, कुकरचं झाकण बघू शकता खूप खराब झालेलं आहे आणि अस्वच्छ झालेलं आहे. यावरून तुम्हाला समजेल. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, की कुकरमध्ये जे काही आपण अन्नपदार्थ डाळ वगैरे शिजवतो ते बऱ्याच वेळा काय ना उतू गेल्यामुळे पाणी याच्यातून कुकरच्या झाकणातून बाहेर येतं आणि त्यामुळे कुकरची शिट्टी व्यवस्थित होत नाही. आपल्याला वाटतं की कुकरमध्ये पाणी जास्त झालं आहे म्हणून उतू येत आहे. तर यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून कुकरमधून पाणी अजिबात बाहेर येणार नाही. तर त्यासाठी इथं
जे काही कुकरचं झाकण आहे ना त्यावरचा जो काही अस्वच्छपणा आहे तो संपूर्ण अशा पद्धतीने इथं ब्रशच्या मदतीने मी काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर कुकरची जी काही शिट्टी आहे ना ती शिट्टी आपण पहिले काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथं मोठी सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. आता त्यानंतर इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सुई टाकून घ्यायची आणि दोन्ही बाजूने एका हाताने सुई धरायची, एका हाताने दोरा धरायचा आहे आणि असे मागे पुढे खेचत याच्यातली संपूर्ण घाण काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून बघायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही कुकरचं झाकण घरच्या घरी स्वच्छ क्लीन करू शकता. त्यानंतर राहिलेली अजून एक टिप्स म्हणजे कुकरची जी काही शिट्टी आहे ना त्याच्यामध्ये खूप काही अस्वच्छ आणि घाण जाऊन बसते अशा पद्धतीने. तिथंसुद्धा तुम्ही सुईच्या मदतीने अशा पद्धतीने कुकरची शिट्टी स्वच्छ करा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून बघा, ज्याच्यामध्ये जी काही घाण अडकलेली ती निघून जाईल. आजच्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असेल तर एक लाईक करायला विसरू नका.